हाय गाईस, तर डीपीने इकडे निक्कीची चांगलीच इज्जत काढलेली आहे, पण ती चांगल्या शब्दात. चला तर बघूयात नक्की इकडे काय चाललेलं आहे. तर इकडे सगळे बेडरूम एरियामध्ये बसलेले असतात आणि डीपी म्हणतो की आत्ताच ताईंचा मेकअप झालेला आहे आणि निक्कीचा मेकअप सुरूच होणार आहे. अशा प्रकारची त्याची कॉमेंट्री चालू होते. महाराष्ट्रामध्ये ज्या कोणी ब्युटी पार्लरचे कोर्सेस काढले त्यांची दुकानं काही लई चालतील असं वाटत नाही. सगळ्या वयोगटातल्या ब्युटी पार्लरचे धडे इथे शिकवले जातील. तरी तुम्ही असेच धडे बघत राहा. आणि आत्ताच्या धड्याचा विषय आहे ब्युटी पार्लर ऑफ द निक्की. 17 ते 80 प्रकारच्या बाटल्या उघडण्यात आलेल्या आहेत. सगळ्या प्रकारच्या बाटल्या उघडून आपल्या त्वचेचा कलर फिक्स केला जातोय. अनोख्या ब्युटी पार्लरचे वेगवेगळे ब्रशेस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. महागड्या पेंटरकडे सुद्धा जेवढे ब्रश नसतील तेवढे 17 प्रकारचे ब्रश इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाकीचे ब्रश झाकून ठेवलेले आहेत ते नंतर आपल्याला बघायलाच मिळतील. एक मेकअपचा आरसा, त्याच्यावरती सगळं आहे, म्हणजे ते पॅलेट असतं त्याला तो म्हणत असतो. आता काय करत आहात आपण प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू शकाल का? तर निक्की ब्लश लावत असते, पण ती नेलपेंट म्हणून सांगते. तर व्यवस्थित ती एक कडा ओढते ओठाच्या साईडला. तर तो म्हणतो की अर्जुनाने जसं माशाचा डोळा आरशात बघून फोडलेला होता तसं कुठेही गाडी न सरकता व्यवस्थित लाईन मारली गेलेली आहे. त्यानंतर सगळेच हसायला सुरू करतात. तर अरबाज हा तिच्याकडेच बघत बसलेला असतो. त्यावरती धनंजय म्हणतो की मेकअप सुरू असताना अरबाजच्या चेहऱ्यावरचा ग्लो वाढत आहे या ठिकाणी. त्यानंतर सगळेच हसायला सुरुवात करतात. तर तो सांगतो की बरं आता तुम्ही काय लावत आहात? तर निक्की हा सेटिंग स्प्रे मारत असते. त्यावरती धनंजय म्हणतो की ओके, सेटिंग स्प्रे मारलेला आहे, म्हणजे सगळ्या प्रकारची पुट्टी वगैरे भरून ऑइल पेंट लावण्याचा इथं प्रकार चालू आहे, म्हणजे ग्लास कोटिंग तुम्ही केलेलं आहे. सगळ्या प्रकारची कोटिंग करून झालेली आहे, म्हणजे आता जर पाण्याचा थेंब एखादा पडला तर कसल्याही प्रकारचं मेकअपला नुकसान न होता इकडे मेकअप कुठेही न सरकता तो मेकअप ॲज इट इज राहणार आहे. म्हणजे चेहऱ्यावरचे जे काही डाग धब्बे असतील भिंतीवर असलेले त्याच्यामध्ये पुट्टी भरलेली आहे, नंतर त्याला सिमेंट मारलेलं आहे आणि कसल्याही प्रकारचं त्याला इजा होऊ नये म्हणून एक ऑइल पेंट मारलेला आहे, ग्लास कोटिंग पण बसवलेलं आहे. तर अशा प्रकारे इकडं मेकअप हा फिक्स झालेला आहे आणि निक्कीच्या चेहऱ्यावरचा ग्लो देखील वाढत आहे अरबाजच्या चेहऱ्याकडे बघून. तर अशा प्रकारचा ग्लो या दोघांच्याही चेहऱ्याकडे बघून वाढत आहे. असं टोम नाही ते डीपी मारतो, पण तो देखील चांगल्या शब्दामध्ये. तर तुम्ही आता मेकअप फेकून मारा. एक आठवडा गेला भांडणामध्ये, शब्दांचं भांडण, आता मेकअपचं भांडण करूया. तोपर्यंत शब्दांची साठवण करून ठेवा, म्हणजे पुढच्या आठवड्यात देखील बरं पडेल. तर अशा प्रकारची धनंजयची कॉमेंट्री चाललेली असते आणि सगळेच इथे हसत असतात, कुणीही काहीही बोलत नाही. तर तुम्हाला धनंजयची कॉमेंट्री आणि घरातला त्याचा हा वावर कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.